नमस्कार. सर्वांची दिवाळी चांगली गेली असणार, पण आय होप सो की आता तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली असणार. बघा आजच्या लोकमतमध्ये सोलापूर जी-एम-सी 2025 च्या परीक्षेबद्दल ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. एक्झॅक्टली ॲडव्हर्टाइजमेंट आजची दिनांक असं सांगताय. जसं पेपरमधली मी नोटिफिकेशन तुम्हाला वाचून दाखवतो, की आज 22 तारखेपासून सुरू होणार आहे. परंतु ॲक्चुअली वेबसाईटवर गेल्यानंतर अजूनही त्यांनी पब्लिश केलेली नाहीये. तर मे बी संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत ते तुम्हाला दिसून जाईल. जसं अपडेट येतं मी तसं तुम्हाला अपडेट करणारच. तर आत्ता फक्त जाहिरात बघून घ्या. काय-काय, किती पोस्ट, कशाप्रकारे रिझर्व्हेशन आहे वगैरे, वगैरे ते सगळं बघूया. बघा बॅचमध्ये वेगवेगळ्या बॅचेस तर आपल्याकडे आहेच, परंतु या येणाऱ्या जी सोलापूर करता सुद्धा रेकॉर्डेड बॅच आहे. तुम्ही ती बघू शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. तुमचा Android मोबाईल असो किंवा आपला iOSचा असो दोघाकडे तुम्ही बघू शकता. या बॅच घेतल्यानंतर तुम्हाला इतर कोणतंही पुस्तक घ्यायची गरज नाही. अनलिमिटेड टाईम वॉच टाईम आहे. 1 इयर व्हॅलिडिटी आहे. आतापर्यंत आपण जसं औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर किंवा त्यापूर्वी झालेली नांदेड एवढ्या जी-एम-सीज बघितल्या. आता रिसेंटली पुणे जी-एम-सी बघितली. यामध्ये वेगवेगळ्या कॅन्डिडेटचा वेगवेगळा फायदा झालेला आहे. तर तसाच तुम्हाला फायदा होऊ शकतो. सुरुवात करूया. हां, परत एकदा सांगतो. आत्ता जी सांगली मिरज जी होणार आहे आणि मुंबई जी होणार आहे त्याच्या डेट्स अजूनही डिक्लेअर नाही. त्या होईल तेव्हा मी तुम्हाला अपडेट करतो. तर एवढ्या बॅचेस आहे बघून घ्या. आता ही वाली आजच्या पेपरमधली जाहिरात आहे. लोकमतमध्ये आलेली आहे. सोलापूर एडिशन मधली आहे. ठीक आहे. सोलापूर एडिशन खाली तुम्हाला डेट दिसत असेल बघा. इथं आहे बघा. इथं. तर हे छोटंसं दिसत असेल. मी याला मोठं करून दाखवतो तुम्हाला. बघा. महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग महाराष्ट्र राज्य श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर गट ड च्या या म्हणजे वर्ग क्लास 4 ची जागा आहे. S1 चं म्हणजे हे पे स्केल आहे 15,000 ते 46,700. ठीक आहे, हे सगळं ओके आहे. महत्वाचं 153 जागा आहे आणि या 153 जागाचं बायफर्गेशन यांनी अशा प्रकारे केलेलं आहे. जसं हे अनुसूचित जाती, जमाती, एस-सी, एस-टी, विमुक्त जाती, भटक्या जाती, हे विजे, एन-टी वगैरे, वगैरे इतर मागास प्रवर्य प्रवर्ग, ठीक आहे, अधुग हे झालं म्हणते हे एस-बी-सी, त्याच्यानंतर हे ई-डब्ल्यू-एस वगैरे, वगैरे हे ओ-बी-सी असे वेगवेगळे आहे आणि अराखीव जनरल आहे 28% म्हणजे 45. तर असं एकूण हे 153 जागा आहेत. यामध्ये सर्वसाधारण एवढ्या आणि महिलांचे एवढ्या. आता दिव्यांगामध्ये तुम्ही यावेळेस तुम्ही बघा इथं त्यांनी काही क्रायटेरियाज चेंज केले आहेत. जसं शारीरिक वाढ खुंटणे, द्वार्फिझम वाढ खुंटणे, अशा दिव्यांग कॅटेगरीमध्ये सुद्धा यांनी हे नवीन क्रायटेरिया ॲड केलेला आहे. इव्हन कोणी ॲसिड अटॅक झालेला व्यक्ती आहे, त्याला सुद्धा दिव्यांगामध्ये घोषित केलेले आहे, व्हिक्टिम्स वगैरे जे आहेत. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात राहून घ्या, की समाज कसा प्रकारे रिझर्व्हेशन कॅटेगरीला मोल्ड करतोय, समाज कुठं चालला आहे, ब्ला, 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 ब्ला. तर अशा प्रकारे बघा याचं एक्झॅक्टली किती कसं म्हणजे ऑनलाईन तर असणारच आहे. टी-सी-एस घेणार का आय-बी-पी-एस घेणार? त्यातल्या त्यात किती क्वेश्चन असणार? टेक्निकलचे किती राउंड असणार? टेक्निकलचे क्वेश्चन किती असणार? जनरल क्वेश्चन किती असणार? किंवा सर्वसाधारण सगळ्यांना एकंदरीत सांगली, मिरज सारखं सरसकट 100 क्वेश्चन 2 तास अशा प्रकारचा पेपर असणार वगैरे, वगैरे हे सगळं एक्झॅक्टली ॲड आल्यानंतर होईल. ठीक आहे. यांनी तशी डेट आजचीच दिलेली आहे. 22 तारीख बघा इथे दिलेलं आहे. 22/10/2025 ते 12/11 म्हणजे 12 अ, नोव्हेंबर पर्यंतची डेट आहे. 12 तारखेला शेवटचं ही डेट आहे. कालावधी वगैरे एक्झामचं हे तर मे बी जानेवारीमध्येच असणार आहे. ठीक आहे. तर हे बघूया. परंतु याच्याकरता अभ्यासाला सुरुवात. बस एवढंच सांगायचंय. ठीक आहे. ॲज युजुअल नॉर्मल यांनी फीस ₹1000 आणि बाकीच्यांना ₹900 आणि माझी सैनिक निशुल्क आहे. ठीक आहे. तर असं काही जास्त फरक नाहीये, की ओ आणि एस-सी-एस-टी किंवा बाकीचे जनरल कॅन्डिडेट ₹100 चा फक्त फरक आहे. तर अभ्यासाला सुरुवात करा. काय कसं करायचं मी YouTubeवर सेशन घेणारच आहे. परंतु बॅच घेतली तर जास्तीत जास्त तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. कारण की बॅचमध्ये एक सिम्प्लिफाईड वेमध्ये, प्रोजेक्टेड वेमध्ये सेशन्स असतात. तिथं तुम्ही मला लाईव्ह सुद्धा भेटू शकतात. त्याचा फायदा उचला. भेटूया आणि अजून काही तुमचे डाउट असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता. चलो बाय टेक केअर लव्ह यू गाईज.